भीती गेली तिची पहिल्यांदा. तर आता ह्या इथे आग्यामुळे मधमाशा बसल्या पहिल्यांदा आग्यामुळे एवढं खाली बसतो तिकडे म्हणजे इतकं जवळ हा प्रकल्प इतका जवळ बऱ्याच जणांना माहिती नाही की काय चाललेलं आहे. काय सगळ्यांना बोलवतोय आणि पुढे येऊन जा. या इकडे या. इथे मधमाशीची शरीर रचना दाखवली की ती 3 भागांमध्ये विभागली गेली. डोके, छाती आणि पोट. इथे तिचा अँटेना आहे. अँटेना हा तिच्या डोळ्याला आणि मेंदूला कनेक्ट असतो. त्यामुळे जे काही दूरवरती मकरंद आणि पराग असतात त्याद्वारे तिला ते सहज दिसत असतात. तर मधमाशीला 5 डोळे असतात. जे मोठे 2 डोळे असतात त्यांना कंपाऊंड आईज बोललं जातं आणि डोक्यावरती 3 ओसिली आईज असतात ज्याद्वारे तिला प्रकाशाचं ज्ञान हे होत असतं. तर इथे ग्रीन कलरनी शो केली ती हायपोफॅरेंजियल ग्लॅन्ड ज्यामधून रॉयल जेली ही तयार होत असते. रॉयल जेली ही फक्त क्वीन बी खात असते. क्वीन बी रॉयल जेली खाते म्हणून तिचं आयुष्य 3 ते 5 वर्ष असतं. आणि वर्कर बी आणि ड्रोन असतात त्यांना 3 म्हणजे अंडी अवस्थेपर्यंत त्यांना रॉयल जेली खाऊ घातली जाते. इकडे तिचा ब्रेन, तिचा मेंदू हा एकदम छोटासा असतो म्हणजे साखरेच्या कणा एवढा तिचा मेंदू असतो. पण असंख्य नियोजन करण्याचं काम ती त्याद्वारे करत असते. मेंदूला चाटायला तिचं हृदय असतं. इकडे तिची हनी स्टमक आहे ज्यामध्ये ती हनी स्टोअर करण्याचं काम करत असते. तिकडे पाठीमागे तिची स्टिंग आणि स्टिंगला अटॅच तिची व्हेनम सॅक ज्याला आपण विषाची बॅग देखील बोललं जातं. जेव्हा मधमाशी आपल्याला स्टिंग करते तेव्हा तिची विषाची बॅग देखील फाटली जाते आणि त्यानंतर मधमाशीचा देखील मृत्यू हा होत असतो. तिथे दाखवलंय बघा. मधमाशांच्या प्रजाती आहेत ज्या प्रामुख्याने मध देतात त्या आहेत 5 मधून आपण 3 ह्या कॉलनीमध्ये पाळतो आणि 2 पाळत नाही. तर पहिली ॲपिस सिरेना इंडिका, हिला इंडियन बी किंवा सातेरी मधमाशी देखील बोललं जातं. ती एकामागे एक असं 7 पोळे बांधण्याचं काम करते. तर तिच्या एका कॉलनीपासून आपल्याला वर्षभरामध्ये 8 ते 10 किलोपर्यंत मध हे मिळत असतं. ॲपिस मेलिफेरा, तिला युरोपियन किंवा इटालियन बी देखील बोललं जातं. तर ते आपण युरोपमधून इनपुट केलेली. तर तिच्यापासून आपल्याला 25 ते 40 किलोपर्यंत मध हे मिळत असतं. ट्रायगोना, तर ट्रायगोनाला स्टिंगलेस बी देखील बोललं जातं. ती स्टिंग करत नाही पण जेव्हा तिला असं वाटतं आपल्या पोळ्यावरती कुणीतरी हल्ला करतं तेव्हा ते आपले कान, नाक, डोळे यांना टार्गेट करत असते. तर जे छोटे प्लांट असते म्हणजे पॉली हाऊसमध्ये तिचं पॉलिनेशनचं काम ती एकदम चांगल्या प्रकारे करत असते. तर ट्रायगोनापासून आपल्याला 150 ते 200 ग्रॅमच मध हे मिळत असतं. ॲपिस सिरेना इंडिका, ॲपिस मेलिफेरा आणि ट्रायगोना ह्या तिन्ही आपण रिअर करत असतो म्हणजे पाळत असतो. ॲपिस फ्लोरा, हिला फुलोरी किंवा लिटल बी म्हणून देखील ओळखलं जातं. तर ती आपण पाळत नाही. तर तिचं पोळे हे सतत स्थलांतर करत असते. तर तिच्या एका पोळ्यापासून आपल्याला वर्षभरामध्ये अर्धा किलो मध हे मिळत असतं आणि त्यांना प्रकाशात काम करण्याची सवय असल्यामुळे ते आपण पाळू शकत नाही. ॲपिस डॉर्सेटा, आग्यामोळ तर सर्वांना माहिती असेल, माहिती ना? तर आग्यामोळ म्हणजे ॲपिस डॉर्सेटा जे काही पठारी भाग, उंच इमारती किंवा पाण्याच्या टाक्या यावरती आपल्याला त्यांचे मोठे मोठे पोळे हे दिसून येत असतात. तर त्या ॲग्रेसिव्ह असल्यामुळे आणि त्यांना प्रकाशात काम करण्याची सवय असल्यामुळे ते आपण पाळत नाही. तर त्यांच्यापासून आपल्याला वर्षभरामध्ये 35 ते 40 किलोपर्यंत मध हे मिळत असतं. मध तर सर्वांनी खाल्लंच असेल. तर मधामध्ये देखील 2 प्रकार पडत असतात. पहिला मल्टीफ्लोरा आणि दुसरा इनिफ्लोरा. तर मल्टीफ्लोरा हा त्याने विविध फुलांपासून कलेक्ट केलेलं मध असतं आणि इनिफ्लोरा हा स्पेसिफिक त्या शेतातूनच ते मध कलेक्ट केलं जातं. जसं तुळशीची बाग असेल तर तिथे आपण ह्या कॉलन्या ठेवल्या जातात. तिथूनच ते नेक्टर आणि पोलन जमा करत असतात म्हणजे ते तुळशीचं मध असतं. तर त्याचे देखील गुणधर्म हे वेगवेगळे असतात. त्यामध्ये अजवाईन असेल, बाबूळ असेल, निलगिरी असेल, तुळस असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मध आपल्या आउटलेटला ठेवलेले आहेत. आज बघा तुमचं आज अंतर्वेदी म्हणजे अंतर्वेदी आली आणि त्यांनी मधमाशी आपल्याकडे आले. तुमचं स्वागत केलं बघा. पुणे या आग्यामुळे बघा आवाज ऐकायला आवाज
यांनी आता पकडलं ते समजलं का मारलं नाही जाळलं नाही आता हे दुसरीकडे सोडून येते जंगलामध्ये नदीला सोडतील आपल्याला नदीला हां तर आज विषय म्हणजे असं म्हणजे आज इथे आल्या सगळे हां गेट जवळ हा पूर्ण गेट तुम्हाला आपल्याला पुस्तकामध्ये हे जे मध आहे ना जेव्हा पिवळ्या म्हणजे मोरीच्या मध निघतं तिथे पोचतं डायरेक्ट कारखान्याकडे त्यामुळे आपल्याला काय वाटतं लोकांना वाटतं नाही की डुप्लिकेट म्हणजे येत नाही कोणी इथे ते अमेरिकेत एक्सपोर्ट होतो म्हणून आपण काय करतो इथे अवेअर करतो की तुम्ही असं मध असेल तर तुम्ही काय नाही उलट जर तुम्हाला भारतभर सारखंच मध दिसलं याचा अर्थ काय काहीतरी गडबड मग काय मधमाशी काय एकाच कलरचं मध देत नाही कलर त्याच्यामध्ये काय जंगली मध जंगली मध फुलांच्या रंगावर असतं म्हणजे फुलं कशा जेवढी फुलं असतील ना तर पिवळं जंगली असते तर काळ पडे सध्या फुलाची साखर चला 8 ते 10 फ्रेम असतात. शिकायचं राहतं आणि त्यांना मग ऐकून राहतं ते पुढे येतं डायरेक्ट पुढे जाते मेना पण काय हे पुन्हा सांगायचं काय हे सांगू तर आपल्याला मधमाशीपासून काही प्रोडक्ट मिळतात. पहिला आहे परागकण. ही वर्कर बी आहे तिच्या पायाला तशी पोलन सॅग अटॅच असते त्यामध्ये ते पोलन आपोआपच स्टोअर होत असतात. तर जेव्हा त्यांची कॉलनी असं स्ट्रॉंग होते आणि त्यांना खाद्य कमी पडतं तेव्हा ते पोलनचे यूज खाद्य म्हणून देखील केला जातो. तर आपण देखील पोलनचं सेवन हे करू शकतो. 20 ते 40 ग्रॅम पर्यंत पोलनचं सेवन हे केलं जातं. ज्यांना कोणाला ॲलर्जी असते त्यांनी थोडा कमी प्रमाणात केलं तरी चालतं. ज्या काही आपल्या शरीरामधल्या पेशी वगैरे असतात त्या सक्षम ठेवण्यासाठी पोलनचा यूज हा केला जात असतो. आपल्याकडे फौजी पिशवी असते ना जी फौजी पिशवी असते ती काय करते फुलांवर गेली ना लेकर घेते देते तर त्या पिशवी पण भरते पोलन त्यामध्ये पोलन असते काही याच्यात वीज होतं काही आपल्या आपण जे जिमवाले असतात प्रोटीन घेतात त्याच्यामध्ये ते जिमवाले आता हा मेन बघा आता म्हणजे सांगेल तर जसं मग सांगितलं तुम्हाला की आपल्याला मेणाची पोळी द्यावं लागतात त्याच्यामध्ये पोळी आपण तयार करतो तयार केली कारण त्यांनी जर परत पोळं बनवायला लागलं सुद्धा तर त्यांना 6 किलो मध खावं 1 किलो मेन बनवायचं सांग मेणाबद्दल इथे तर मेणाचा यूज आपल्याला फक्त एवढं माहिती की ज्या काही पूर्वीच्या आजी वगैरे असतात त्या त्यांचं कुंकू लावण्यासाठी मेणाचा यूज केला जात होता. तर आपण मेणापासून आता साबण पण बनवलं जातं आणि कॅन्डल देखील मेणबत्त्या देखील बनवल्या जातात. ज्या काही 13 ते 18 दिवसांच्या मधमाशा असतात त्यांच्या पाठीमागच्या भागाकडून मेण हे तयार सरवायला सुरुवात होत असते. तर मेणापासून आपण म्हणजे जे काही लेडीजच्या कॉस्मेटिकच्या वस्तू वगैरे असतात त्यामध्ये देखील मेणाचा यूज हा सर्वात मोठ्या प्रमाणात केला जात असतो. प्रोपोलिस आता सर्वांनी पोळं तर बघितलंच असेल तर पोळ्यावरती ज्या काही फटी वगैरे पडतात त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोपोलिसचा यूज हा केला जात असतो. तर आता प्रोपोलिस कसं तयार होतो जो काही झाडावरती द्रव पदार्थ असतो काळसर चिकट ते त्यात जमा करतात त्यामध्ये त्यांची लाळ आणि वॅक्स म्हणजे मेन हे मिसळलं जातं आणि त्यापासून प्रोपोलिस हे तयार केलं जातं. तर प्रोपोलिस पासून कॅप्सूल वगैरे देखील बनवलं जातं आणि परफ्यूम वगैरे देखील मोठ्या प्रमाणात बनवलं जात असतं. आपल्याला बाबरीचं तशा प्रकारचे जे वस्तू करतात त्या तेव्हा त्यांची सलावा मिक्स करतात आणि काही ऑइल्स पोलन्स आणि त्याच्यापासून ते असं एक प्रोटेक्टेड म्हणजे त्यामध्ये त्याने मुंग्या येऊ नये असं केलं ना प्रोटेक्शनसाठी ते तयार होतं आणि हे जे ना ह्याला खूप मोठं डिमांड आहे. म्हणजे आपल्याला मध वाटतं मध सगळ्यात स्वस्त असतं त्याच्यानंतर मेन त्याच्यानंतर हे असं ह्या क्रमाने वाढत जातं व्हॅल्यू म्हणजे पराग तुम्हाला 1000 रुपये किलो मिळतात मेन साधारण 500-600 किलो मिळतात त्याच्यानंतर हे असं जे तर सुद्धा 1400-1500 रुपये किलो मिळतात म्हणजे मार्केटमध्ये बाहेर ह्याची प्रत्येक पदार्थ हा व्हॅल्युएबल असतो मधमाशीबरोबर. तर जी क्वीन बी म्हणजे राणीवाशी असतं तिचं खाद्य हे रॉयल जेली असतं. रॉयल जेली ती खाते म्हणून तिचं आयुष्य हे 3 ते 5 वर्ष असतं. तर रॉयल जेलीची चव ही थोडीशी तुरट आणि आंबट असते. ते 1 kg रॉयल जेली ही 50 ते 60 हजारापर्यंत मिळत असते. अमिताभ बच्चन हे खाणार म्हणजे ह्या वरच्या लेवलला ह्याचा वापर होतो आपल्याला माहिती नाही आपल्याला मदत पण हो का जगामध्ये भरपूर आम्ही पण मागे होतो
बी व्हेनम. जेव्हा मधमाशी आपल्याला स्टिंग करते तेव्हा तिची व्हेनम सॅक देखील फाटली जाते आणि त्यानंतर मधमाशीचा देखील मृत्यू हा होत असतो. तर बी व्हेनमचा यूज हा जे सांधिवातांचे, मणक्यांचे किंवा मेंदूचे आजार असतात त्यावरती बी व्हेनमचा यूज हा सर्वात मोठ्या प्रमाणात केला जातो. तर त्यापासून कॅप्सूल वगैरे देखील बनवले जातात. जे मधमाशीचं विष असतं ते आपण ह्या करंटच्या साहाय्याने ते काढून घेतलं जातं आणि त्यापासून अशा कॅप्सूल वगैरे देखील बनवले जात असतात. आपल्याकडे परमिशन नाही आहे ना भारतामध्ये, त्यामुळे आपण करत नाही. कारण बाहेरच्या बऱ्याच देशामध्ये मोठं काम चालू आहे. मधमाशीला इथे आणतात या ठिकाणी आणि तिला छोटासा स्टॉक दिला जातो, अगदी छोटा, ती घाबरते आणि ती काय करते मग डंक मारतो. तर तो काचेवर असतो, काचेवर त्याचं बीज बाहेर पडतो. सापाचं कसं काढतो आपण त्या पद्धतीने, मग ते थोडं थोडं वाचवून असं हे नाही त्याची किंमत ₹1,00,000 जास्त. हा म्हणजे बरीच गोष्ट आहे त्याच्यावर. त्यात समजा आता आपण होतो ना एखाद्याला मधमाशी चावली, डंक केला समजा, तर घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला तिचं काहीतरी मोठं काहीतरी देऊन जाते, मरते ती तुम्हाला काहीतरी देऊन जाते ना. तर जे बीकीपर्स आहे ना खरोखर त्यांचं आयुष्य 100-100 वर्ष. जगामध्ये जे बीकीपर्स आहेत असं संशोधन आहे. मधमाशी पालक येतात ना शेकडो मासे चावतात ना ते काम करताना, त्यामुळे त्यांचं आयुष्य खूप असतं. मधमाशी डंक मारला तर घाबरायचं काही कारण नाही. फक्त डंक मारल्यानंतर ना समजा आग्याचा असतं पडते, छोट्या मधमाशीने काही फरक पडत नाही फारसा. आग्यामुळे तर काय असतं की आग्यामुळे तो ॲग्रेसिव्ह त्याने जर डंक केला ना तिथे तो एक गंध तयार होतो. मग त्या पुढच्या स्काउटला पण करतो, त्या गार्डला हा आपला शत्रू आहे. मग तो ते 4-5 मिनिट म्हणून काय होतं मग त्या केसमध्ये काय करायचं की साधारणपणे माती जवळपास काही माती असते मुंग्यांसाठी पण तेच आहे. जंगली मुंगी असतात ना, जंगली मुंगी ते आपलं लाकडं वगैरे जाळतो ना, त्याचा भोगा लावला तर ते चावत नाही. तुम्ही किती पण अंगावर घ्या, इकडे अंगावर घेतलं इथे चावतो, इथे नाही घेतलं. राखेचा भोगा कोणती पण असते. आता आपल्याकडे बघा आधी असं जाळून टाकायचे ना सगळे मधमाशी, अजूनही जाळतात. मग याच्यामध्ये टेक्निक काय केलं आता नवीन टेक्निक सांगते का तुझा आवाज जरा? इकडे डोर सेटअप पॉइंट आहे म्हणजे आग्यामुळे. तर आपण पूर्वीच्या काळी पोळेवरती डायरेक्ट आग पकडली जात होती, त्याने काय होत होतं की जे पोळे ते पण नष्ट होत होतं आणि मधमाशा देखील नष्ट होत होत्या. याने मधमाशांच्या प्रजाती या हळूहळू कमी होत चालल्या होत्या. तर तशी मेथड न वापरता आता आपण आधुनिक पद्धतीने धुराच्या साहाय्याने मधमाशा ह्या बाजूला केल्या जातात. जो तिथे वरती येलो भाग दिसतोय तेवढ्या भागामध्ये त्या मध स्टोअर करण्याचं, म्हणजे जो वरचा भाग असतो तिथे त्या मध स्टोअर करण्याचं काम करतात. जो 2 नंबरचा भाग असतो तिथे त्यांचं खाद्य असतं आणि खालच्या भागामध्ये त्यांची अंडी वगैरे असते. तर तेवढा जो मधाचा भाग असतो तो कट करून घेतला जातो आणि पोळं तसंच राहून दिलं जातं, जेणेकरून मधमाशी पण नष्ट होते नाही आणि पोळं देखील नष्ट होत नाही. त्यांना जे पोळं बनवण्यासाठी लागणारा वेळ आहे तो देखील तिथं त्यांचा वाचत असतो. तर त्या परत त्याच पोळ्यावरती येऊन परत तिथेच मध स्टोअर करण्याचं काम करतात. म्हणजे त्यांना जे मध मेण तयार करण्यासाठी लागणारं मध खाऊन जे मेण तयार करण्यासाठी लागणारा वेळ आहे तो देखील त्यांचा वाचतो. मग त्या परत तिथेच मध स्टोअर करण्याचं काम करतात. तर आपण वर्षभरामध्ये 2 ते 3 वेळेस असं मध काढून 35 ते 40 किलोपर्यंत मध हे घेऊ शकतो. तर तिच्या आयुष्यभरामध्ये मधमाशीला तिच्या आयुष्यभरामध्ये 1 चमचा मध गोळा करण्यासाठी पृथ्वीभोवती 3 प्रदक्षिणा घालावं लागतात. तेव्हा ती तिच्या आयुष्यभरामध्ये 1 चमचा मध हे गोळा करत असते. आपल्याला खायला ते काही वाटत नाही, आपण सहज खातो. मधमाशीचं महत्व समजून घ्यायचं. आता बघा बेंगलोरमध्ये एक झाड आहे साधारण असं